नमस्कार सर्वांना, मी ज्योती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मी आज बनवणार आहे गुळापासून खुसखुशीत कापण्या. तर ह्या कापण्या एकदम खमंग झाल्या होत्या आणि एकदम सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे आणि टिप्स सहित दिलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा. तर या ठिकाणी मी एका परातीत गव्हाचे 3 वाटी पीठ घेत आहे. एकदम प्रमाणासहित मी व्हिडिओ टाकलेला आहे, सविस्तर नक्की बघा. नंतर त्यात 1 वाटी मी बेसन पीठ घेत आहे. नंतर मी टाकली त्यात सुंठ बडीशेप पावडर आणि आपलं पूर्ण बडीशेप अशीच टाकायची, थोडी फार वाटून पण टाकायची आणि थोडी अशी टाकायची. नंतर टाकले मीठ. तर दुसरीकडे एका पातेल्यात आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे गूळ. गूळ चांगला उकळी येऊ द्यायचा, सगळा गूळ विरघळू द्यायचा आणि नंतर गूळ हा गाळून घ्यायचा आहे, कारण की गुळात कचरा असतो. अशा प्रकारे गूळ गाळून घ्यायचा. आणि नंतर आपल्याला यात तूप टाकून घ्यायचं आहे. खूप छान होतात बरं का. मी सविस्तर स्टेप वाईज व्हिडिओ दिलेला आहे, नक्की बघा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सकट जॉईन व्हा, कारण की माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. एका पातेल्यात मी तुपाचे मोहन बनवायला ठेवलेले आहे. तूप चांगले कडकडू द्यायचे आणि ते आपल्या पिठात टाकायचे. हे सर्व मिक्स करायचे आधी आणि नंतर तुपाचे मोहन पिठात टाकून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व मिक्स करायचे. चमच्याने हलवायचे. गरम असल्यामुळे हात घालायचा नाही. थंड व्हायला ठेवायचे आणि नंतर कपानं आपल्या गुळाचे पाणी वतून घ्यायचे या पिठात. असेच कपानं वतून घ्यायचे. पाणी पण जरा कोमट असतं, पोळू शकतं. आणि परत चमच्यानं सर्व पीठ आणि पाणी एकत्र करून घ्यायचे. तर मी अजून थोडे पाणी वतून घेणार आहे गुळाचे. लागेल असं पाणी वतायचं, एकदम नाही वतायचं, पातळ होऊ शकतं. आणि हे पीठ आता थंड व्हायला ठेवायचं आणि नंतर याचा पिठाचा छान गोळा बनवून घ्यायचा, एकदम मऊ लुसलुशीत. इथं बघा मी किती छान बनवला आहे गोळा पिठाचा. तर ह्या पिठाचा थोडा बारीक गोळा बनवून घ्यायचा आहे. तेल लावून पळपुट्यावर ठेवायचं. इथं मी चॉपिंग बोर्ड वापरत आहे, कारण की ह्या चॉपिंग बोर्डावर मला खूप छान चपात्या आणि सर्व काही लाटता येतं, त्यामुळे मी पळपुटापेक्षा जास्त चॉपिंग बोर्डच वापरते. अशा प्रकारे गोल पोळी लाटून घ्यायची आणि चमच्यानं कापून घ्यायचं. अशा प्रकारे मध्यम आकारात कापून घ्यायचे. तर मी या ठिकाणी सर्व कापून घेत आहे आणि शेवटला आधी सर्व कापून घ्यायचं आणि मग शेवटला तळायला घ्यायचं. तर या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे. तव्यात सर्व कापण्या टाकून घ्यायच्या आहेत. गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा. कापण्या करपू शकतात. तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या किती छान तळत आहेत. व्यवस्थित तळून घ्यायच्या लालसर होईपर्यंत. जास्त पण लाल नाही करायच्या, कारण की थंड झाल्यावर काळ्या पडतात. तर अशा प्रकारे सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत. खसखस पण लावायची आहे, पण मी कमी वापरलेले आहे खसखस, कारण की खसखस आहे ना तेलात बाहेर निघते आणि तेल खूप काळे पडते. तर या ठिकाणी मी सर्व कापण्या अशा तळून घेत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर सगळ्या कापण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. किती छान बनलेल्या आहेत बघा तुम्ही. कलर पण किती छान आलेला आहे. नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.